मी माफी मागायला आले. त्याची आता काहीच गरज नाही. मला आहे ना, मग मागा आणि निघा. चुकलं माझं. झालं? असं काय करताय? आता काय? माझं एक काम होतं तुमच्याकडे. आता आलात ना मुद्द्यावर? खरंच म्हणजे तुमचं काम असल्याशिवाय तुम्ही इथे येणं शक्यच नाही. नुसती माफी वगैरे मागायला तर तुम्ही जन्मात असं करणार नाही. बेबी, काय चुकीचं बोलले वहिनी मी? बेबी त्या काय म्हणतायत ते तरी ऐकून घे. काय ऐकून घेऊ? मला त्यांचं काहीच ऐकायचं नाही. त्यांचा या घराशी काहीही संबंध नाही. मी म्हणते ना माझं चुकलं म्हणून. आता काय हवंय तुम्हाला? तुमची थोडी मदत हवी आहे. मी तुम्हाला कसलीही मदत करू शकत नाही. असं नका हो करू. खरंच असं नका करू. मी रस्त्यावर येईन. दया करा ना माझ्यावर. तुमची पात्रताच नाहीये तेवढी. तुम्ही जा बघू इथून. वहिनी यांना जायला सांगितलं. आधी श्रीमुळे माझं डोकं फिरलंय. अजून जास्त त्रास नको. आता सगळं तुमच्या हातात आहे. मी माझ्या संसाराची भीक मागते हो तुमच्याकडे. नवऱ्याशिवाय जीणं काय असतं हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. आत्ता जाग आली तुम्हाला? कुठे गेला तुमचा तो रुबाब? कुठे गेला? शिव्या शाप देऊन गेला होतात ना आमच्या घराण्याला. काय तर म्हणे तुमच्या घरातले संसार टिकत नाहीत. हा, तेव्हा तुमच्या जिभेला हाड नव्हतं. आता काय झालं? आणि आता तुमच्या मुलीचं डोकं ठिकाणावर आलेलं दिसतंय. अचानक कशी काय बदलली ती? हा, श्रीला अवॉर्ड डिक्लेअर झालाय. बिझनेस मध्ये त्याची ग्रोथ झाली आहे. त्याच्यामुळे तिला असं वाटलं असणार आहे की आता आपण आपला संसार मोडायला नको. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी तिची वकिली करायला आलाय? नाही, मी तिचा संसार वाचवण्यासाठी नाही. मी माझा संसार वाचवण्यासाठी आले तुमच्याकडे. म्हणजे मुलीच्या संसाराला कुठे काय धाड भरली? मुलीचा संसार वाचवायला तो मोडला तरी कुठे होता? सगळी नाटकं हो, सगळी नाटकं. म्हणजे तू कर मारल्यासारखं आणि मी करते रडल्यासारखं. आणि इथे मधल्यामध्ये माझं मरण झालं ना. अहो काय बोलता तुम्ही? खरं तेच बोलतील. म्हणजे श्री आणि जान्हवी हो, त्यांचं सगळंच बरं चाललंय. रोजच ते फोन आणि का काय म्हणतात ना ते मेसेज, ते रोज चालू असतं. आणि त्यात तुमच्या आई आजींनी डोक्यावर हात ठेवल्यामुळे तिचे हात तर काय अगदी आभाळालाच पोचले. मग काय, आईचं काही का होईना, स्वतःच सगळं नीट झालं ना, मग तिला काय फरक पडणार आहे? माझीच मुलगी आहे, बोलू नये खरं तर असं. एवढं पण स्वार्थी असू नये माणसाने. काय काय केलं नाही मी जानूसाठी. तिच्या सांगण्यानुसारच मी तुम्हा लोकांना काही नको नको ते बोलते अगदी. तिच्या सांगण्यावरनं जावई बापूंशी शत्रुत्व पण पत्करलं. आता काय, आईची गरज संपली ना, तिला काय फरक पडते? तिचा संसार सुरळीत झाला ना. पण इथे माझ्या संसाराला एवढं मोठालं भगदाड पडलंय. काय पट्टी पडवली तिने तिच्या बाबांना आणि भावाला, देव जाणे. माझा नवरा मलाच घराबाहेर काढायला निघाला. कोणाचंच ऐकणार नाही, अगदी जानूचं सुद्धा नाही. ऐकलंच ना तर फक्त जानूच्या सासरचे म्हणून तुमचं आणि तुमच्या मुलाचंच ऐकतील ते. काका, कुठे होतास? समोर बोल ना, असं काय करतोय? नाही पण आता कोण बोलणार? मी सांग ना, समोर बोल ना. तुला मी कळते श्री,
मी जितकी मला कळते ना त्यापेक्षा जास्त मी तुला कळते. मग तुला हे का नाही कळलं रे की मला डिवोर्स नको होता, कधीच नको होता. मला माहितीये तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत.